देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। आम्ही 16 तारखेला या ऑफिसवर ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि आज आंदोलन आमच्या अशा मागण्या आहेत, प्रमुख मागण्या अशा आहेत की तुळजापूर तालुक्यातील जेवढी हे अधिकारी आहेत भूमिलेखे हे मुख्यालय कुणीच राहत आणि मुख्यालय राहण्याच्या नावाने भाडं जी उचलतात ही शासनाला आमची एवढीच मागणी आहे की ही रिकव्हरी करून शासनाच्या अकाउंटवर करून यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, एवढी आमची मागणी आहे। त्या आंदोलनात आम्ही आज 3 तास झालं ह्या ऑफिससमोर ठिय्या आंदोलन चालू होतं, पण यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांना 15 दिवसाच्या आत कारवाई करतो ते तक्रारदाराला समक्ष घेऊन असं लेटर दिल्यामुळं आजचं आमचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। आणि ह्याच ऑफिसला कधी तक्रारी स्वरूपाचं स्वरूप आलं की सगळे शेतकरी किंवा तुळजापूर तालुक्यातले जे व्यक्ती आहेत ज्यांची कामांना आडलेत ते सर्व जण इथे तुळजापूर ऑफिसला आलते आणि अधिकाऱ्याच्या अंगावर धावून चालले होते। याचा अर्थ काय आहे की ह्या ऑफिसला कुठलंही काम होत नाही, का होत नाही की अधिकारी मुख्यालय राहत नाही सगळ्यात मोठं, आणि मुख्यालय न राहता शासनाचे भाडं घेतलं जातं आणि ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे आणि काम तर होतच नाही आणि भाडं घेतलं जातं। आमची अशी एवढीच मागणी आहे की त्यांचं रिकव्हरी भाडं जे काय आहे भाडं त्यांनी घेतलेलं आहे खोटं बोलून ते भाडं रिकव्हरी करण्यात यावं आणि शासनाच्या अकाउंटवर वर्ग करण्यात आणि ज्यांनी काय फसवणूक केली आहे चुकीची माहिती दिली आहे शासनाला त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, एवढी आमची मागणी आहे।